तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झालाय। पावसामुळे परंडा तालुक्यातील चांदणी नदीला पूर आलाय। नदीला पूर आल्यामुळे बार्शीकडे जाणारा 6 ते 7 गावांचा संपर्क तुटलाय। शिरसाव गावावरनं बार्शीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद आहे आणि नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झालेत। पुलाची उंची वाढवावी अशी नागरिकांची मागणी आहे। तर सोलापुरामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय। पावसामुळे सोलापुरातील बक्षी हिप्परगा गावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी झालं आणि खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्पर गावचे सरपंच मनोज महाडिक यांनी शासनाकडे केली आहे। मागच्या 4 ते 5 दिवसांपासून सोलापुरात रात्री 12 नंतर पाऊस पडतो आणि दुपारी मात्र कडक ऊन पाहायला मिळतं। सोलापूर शहरातील जुना पुणे नाका परिसरामध्ये पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे वाहतूकही बंद झाली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर दिवसा ऊन आणि रात्री पाऊस अशा पद्धतीची स्थिती सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। खरं तर मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातले जे नदी नाले आहेत, ओढे तलाव आहेत ते देखील ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर जलसंपदा विभागानं हिप्परगा तलावाच्या सांडव्यातून काल पाणी अचानक सोडलं आणि त्यामुळे जुना पुणे नाक्यातल्या जी स्मशानभूमीतली ओढ्याची जी पातळी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। मी सध्या त्याच ठिकाणी उभा आहे। प्रशासनानं काळजी घेत लोकांना आवाहन केलं होतं की रस्त्यावरनं प्रवास करू नका। तसंच या ओढ्याच्या शेजारी असणारी जी नगर आहे तिथले देखील नागरिकांना स्थलांतर करण्याचा प्रयत्न जे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं। अग्निशमन दलाचे जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले होते। सकाळची ही स्थिती आपण या ठिकाणी बघताय। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या कारणानं ओढा जो आहे तो प्रचंड ओसंडून वाहतोय। वाहतूक जी आहे ती या ठिकाणी आता बंद करावी लागलेली आहे। खरं तर आज दिवसभरात पुन्हा पाऊस झाला तर सोलापूर शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी देखील शिरण्याची भीती व्यक्त केली जाते। कॅमेरा पर्सन अयुब अगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। यवतमाळमधल्या इसापूर धरणाचे 3 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडलेत आणि यातनं पैनगंगा नदीपात्रामध्ये 4912